सर्व मित्रांनो शुभ सकाळ। स्क्रीनवरती अतिशय सुंदर देखणा आणि आकाराने मोठा असणारा हा जो आंबा दिसतोय हा प्रामुख्याने बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांनी हापूसवर संकर करून नव्याने निर्माण केलेला कोकण सम्राट हा आंबा आहे। हापूस हा खरं तर खूप वरदान मिळालेला आंबा आहे। त्याची असणारी अवीट गोडी, त्याची असणारी जी चव आहे ती खूप युनिक असते। मात्र असं जरी असलं तरी या ठिकाणी उर्वरित महाराष्ट्रामध्ये हापूसचं उत्पादन येताना दिसत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी ज्याप्रमाणे रत्न आणि सिंधू या नवीन जाती या ठिकाणी बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने तयार केल्या, त्याचबरोबर ही जी कोकण सम्राट आहे ही नवीन जात या ठिकाणी विद्यापीठाने डेव्हलप केलेली आहे। आपण स्क्रीनवरती पाहू शकतो, सामान्यपणे हापूसचं वजन हे नॉर्मली एक 250 ते 300 ग्रॅम वजनापर्यंत होते। मात्र स्क्रीनवरती दिसणारा हा जो आंबा आहे हा या ठिकाणी वजनाला किमान अर्धा किलोपेक्षा एक 250 ते 300 ग्रॅम वजनापर्यंत होते। मात्र स्क्रीनवरती दिसणारा हा जो आंबा आहे हा या ठिकाणी वजनाला किमान अर्धा किलोपेक्षा जास्त असा वजनाचा येतो। सर्वच ठिकाणी हा आंब्याचं झाड येऊ शकतं। हापूस सारखी या ठिकाणी याला ही अडचण येणार नाहीये। दरवर्षी या जातीला आंबे येतात आणि आपण स्क्रीनवर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की साधारणपणे वरून गोलाकार आणि खाली हापूस सारखी निमुळती असणारी ही जी कैरी आहे, या सर्व फळांना आपण बॅगिंग केलेलं आहे आणि बॅगिंग केल्यानंतर आता या ठिकाणी त्याला फळाचा जो आकार वाढलाय आपण पाहू शकतो। देठापाशी पडलेला हा जो खड्डा आहे, त्याचा उचललेला खांदा आहे किंवा त्या फळावरती दिसणारे हे जे ठिपके आहेत, तर नक्कीच काढणीला आलेलं हे फळ आहे। आणि रंगाच्या बाबतीमध्ये जसा देवगड हापूसला या ठिकाणी 3-4 रंग असे चांगले आकर्षक रंग येतात, त्या पद्धतीनं याही फळाला हे रंग येत असतात। दरवर्षी येतो, उत्पादनाला चांगला आहे आणि मग अशी लागवड आपण आपल्या शेतामध्ये करायला नक्कीच काही हरकत नाही। धन्यवाद।